नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे फिशिंगचा। आणि आज आपण टेस्टिंग करणार आहोत ते म्हणजे रबर शॅड पॅकेट पडलं आहे बघा। हे रबर शॅड आहेत, आपल्याकडे आलेत। कोणाला पाहिजे असेल तर सांगा। पहिल्याचा रिपोर्ट बघूया। वेगळाच कलर आहे, आज रेड व्हाईटच आहे आणि एकदम शायनिंगचा व्हाईट कलर आहे बघा, तेच आहे फुल। आणि याला आपण रिग करणार आहोत मरवीच्या जिगेडला। साधे पण जिगड आहेत माझ्याकडे, पण आपण मरवीचा जिगड आहे तो वापरून बघूया। आज वापरणार आहोत तो म्हणजे हा मरवीचा 4x0 साईज आहे रबरचा। परफेक्ट होणार आहे बघूयात आपलं काय कॅच होते। तर मित्रांनो, बघू शकता आपल्याला ह्या रबर शॅडला एक गोबरा कॅच झालाय बघा, चांगल्या साईजचा आहे। तर मित्रांनो, टेस्टिंग जी आपली ती सक्सेसफुल झाली। फक्त चिगड ह्याचा चेंज केला, साधा लावला। हा बघा, हा रबर शॅड आहे। आपली लगातार याच रबर शॅडला आलाय ना व्हिडिओ हा तरी। तर मित्रांनो, ही आपली ह्या सेम रबर शॅडला दुसरी कॅच। व्हिडिओ कसा झालाय माहिती नाही, बघूया। कारण मी कॅमेरा नाही आणलाय, टाइमपास करायला आलो होतो। आणि पाण्याचं कंडिशन बघू शकता, एकदम खराब आहे। आणि आपला रबर शॅड फुल फॉर्मला आहे। एक गोबरा आणि एक ताम कॅच झालंय। ओ ही बघा, दाखव तुम्हाला गोबरा पण आणि ताम। तर मित्रांनो, आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला या रबर शॅडला एक ताम आणि गोबरा कॅच झालाय। हा बघा, हा गोबरा आहे, इथे ताम आहे सेम रबर शॅडला। आणि ह्याला हुक मी साधा वापरला इथे, जो मी घरी बनवला होता तो। याचं कारण म्हणजे मरवीचा मी काढला, कारण ते जास्त जे हे
लूर आहेत ते अटकतात, कारण कालवे भरपूर आहेत आणि एवढा चांगला मरवीचा लूर घालवणं म्हणजे भरपूर खर्च. त्याच्यामुळे आपला सोपा उपाय 7-10 रुपयाचा जिकेट गेला तरी काय फरक नाही पडत, पण चांगली क्वालिटी आहे. पण भरपूर होते माझ्याकडे स्टॉकला, आता विकले मी. आता नेक्स्ट टाईम जेव्हा येतील तेव्हा मी नक्की याच्यावर व्हिडिओ करीन. आणि जर तुम्हाला हे रबर शेड हवे असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि चांगल्या कॅची काढा. धन्यवाद.